सन्मान होतोय। या ठिकाणी त्यांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे। अवघ्या काही क्षणामध्ये ही आरक्षण बचाव यात्रा एसटी एससी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा भूम शहरामध्ये दाखल झालेली आहे। श्रद्धेय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या व महाराष्ट्राच्या नेत्या रेखाताई ठाकूर तसेच महाराष्ट्राचे सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली व भूम परंडावाशी तालुक्यातील आमचं तरुण तडफदार नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीण दादा रणबागुल यांच्या नेतृत्वाखाली यात्रा भूम शहरात दाखल झालेली आहे। नमस्कार, आपण पाहत आहे टाइम्स ऑफ कोकण। सध्या भूम शहरातील बोलायचं नाभिक समाजाच्या वतीने वंचित बहुजन आघाडी नाभिक समाजाचे प्रकाश आंबेडकर जिल्ह्याचे संघटक आरक्षण बचाव यात्रा जी की त्यांनी तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक या स्लोगन आयुष्यमान केलेली आहे। दत्तात्रय शिंदे आज परंडा येथे विकास यादव आहे। त्याआधी त्यांनी युवक जिल्हाध्यक्ष परंडा ही गाव नाभिक समाज संघटना तसेच युवक तालुका अध्यक्ष अगदी काही वेळात त्यांचा या ठिकाणी दादा राऊत ओम चौधरी यांच्या वतीने देखील या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान होणार आहे। बाळासाहेब आंबेडकर हा तुरे घालत नाहीत, परंतु आपण येऊन त्यांची सर्वांनी या ठिकाणी भेट घ्यावी ही माझी विनंती आहे। चाहते आहेत त्यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। यात्रा महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी त्यांनी करण्याचं ठरवलेलं होतं। वातावरण वादग्रस्त ते करणार आहेत, कलुषित झालेलं आहे, ते निवळ करण्यासाठी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी एससी एसटी ओबीसीचं आरक्षण बचावण्यासाठी मुंबईवरून या ठिकाणी भूम शहरामध्ये दाखल झालेला आहे। हा रथ दाखल झालेला आहे। बाळासाहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांच्या सोबत मराठवाड्याचे उपाध्यक्ष सन्माननीय रणबागुल साहेब प्रवीण दादा रणबागुल साहेब यांचं देखील आगमन होत आहे। वकील मंडळाचे सर्व सदस्य, नाभिक समाजाचे सदस्य तसेच रासपाचे सर्व नेते मंडळी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये बाळासाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। वंजारी सेवा संघाच्या वतीने देखील श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी सन्मान होतोय। आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत। नाभिक समाजाचे धनगर समाजातील सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारी रासपाचे यांच्या वतीने देखील सन्मान होतोय। आदरणीय डॉक्टर राहुल फुले तसेच वकील मंडळाचे सर्व वकील सभासद ॲडव्होकेट यांच्या वतीने देखील सन्मान होतोय। बाळासाहेबांचं आगमन भूम शहरातील गोलाई चौकामध्ये होत आहे। सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आहे त्या जागी बसावा। सर्वांना विनंती आहे की आपण आहे त्या जागी बसायचंय।
लाईव्ह या ठिकाणी आमचे बागडे साहेब असतील, बाबर साहेब असतील, चंद्रमणी गायकवाड साहेब असतील, सर्व तसेच माझा देखील चॅनल आहे, ते सर्व लाईव्ह आहे. त्यांचा आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधवांनी देखील आमच्या बातम्या कालच्या आजच्या अंकामध्ये सुंदर अशा प्रकाशित केल्या. त्यांचं देखील मी वंचित बहुजन आघाडी भूम तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि ही यात्रा भूम शहराच्या कोणाही चौकामध्ये येत आहे. बहुजन हृदय सम्राट, येत आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, येत आहेत बहुजन हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन, यांची आरक्षण बचाव यात्रा या ठिकाणी गोलाई चौकामध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये येत आहे आणि आलेले आहेत. मला दिसत आहे ही यात्रा SC ST OBC आरक्षण बचाव यात्रा, सध्या बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे. ही यात्रा भूम शहराच्या गोलाई चौकामध्ये दाखल झालेले सर्व बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले सर्व भूम शहरातील वकील मंडळाचे सदस्य त्यांचा सत्कार करू इच्छितात. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते सत्कार करू इच्छितात. तसेच नाभिक समाजाचे नेते देखील सत्कार करू इच्छितात. या ठिकाणी बाळासाहेबांची ही आरक्षण बचाव यात्रा, SC ST OBC आरक्षण बचाव यात्रा आलेले आहे. त्यांच्या सोबत आमचे सर्व सहकारी रमेशजी पारसकर, भोशीकर साहेब यांचा देखील आगमन त्यांच्या सोबत आलेला. ही यात्रा बाळासाहेब आंबेडकर अभिवादन करत आहेत. सर्वांना या ठिकाणी SC ST OBC चा लढा बाळासाहेब आंबेडकर फक्त लढू शकतात. या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व असं आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची ही SC ST OBC आरक्षण बचाव यात्रा भूम शहराच्या गोलाईमध्ये दाखल झालेली आहे. हा ठाण्यावा भूम शहराच्या गोलाईमध्ये दाखल झालेला आहे आणि हा बहुजनांचे हृदय सम्राट, बहुजनांचे कैवारी, बहुजन सम्राट सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा, सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा, सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी सध्या बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे. या भूम शहराच्या गोलाई चौकामध्ये
बहुजन हृदय सम्राट, बहुजन हृदय सम्राट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा. सर्व हॅलो, आवाज आहे का? उपस्थित सर्व भगिनो आणि त्याच्याच बरोबर ओबीसीच्या असणाऱ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचं मी असणारा स्वागत करतो. आणि आपण एवढ्या मोठ्या क्रेन आणि मला माहित नाही किती किलोचा तो हार आहे त्याच्याने स्वागत केलं, त्याबद्दल मी आपला जरी आपण केलंय तरी आपण कोणाचं कॉपी करायचं तेव्हा कॉपीने आपल्याला डिग्री मिळत नाही. आपली आताची असणारी डिग्री म्हणजे मिळालेलं ओबीसी टिकवणं हीच आपली असणारी आजची डिग्री, हीच आपली असणारी डिग्री आहे. खेचू नका, कोणीच खेचू नका. हीच आपली असणारी डिग्री आहे. आपण कोणाच्या विरोधात नाही किंवा कोणाचे असणारे अधिकार हिसकावून घेण्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार राहणार नाही, ही आपण आतापर्यंत गवाही त्या ठिकाणी देत आलेलो आहोत. माझ्या असणाऱ्या अनेक बैठका जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या आहेत. मी त्यांना असणारं नेहमी हेच समजवत आलेलो आहे की ज्यांचा तुम्ही प्रश्न मांडताय तो रास्त जरी असला तरी मांडण्याची पद्धत चुकीची आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. समाजामध्ये काही जणांची प्रगती होते, काही जणांची अधोगती होते. ज्यांची अधोगती होते त्या समूहाची नेहमीच अपेक्षा असते की सरकारने मला हातभार द्यावा आणि मी माझं आयुष्य स्वतःहून पुन्हा सुरुवात करण्यात यावं. मी दुर्दैवाने असं म्हणेन तुम्हा सगळ्यांना माहित असेल की नाही याची मला जाणीव नाही, पण 1990 ला मराठवाड्याचेच मुख्यमंत्री होते. त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे का? 1980 ला मराठवाड्याचेच मुख्यमंत्री होते. त्यांचं नाव काय? शंकरराव. 1980 ला शंकरराव चव्हाण नांदेडचे जे आहेत अशोकरावांचे वडील हे असताना मुख्यमंत्री होते. त्यांच्या कालावधीमध्ये
डॉक्टर जिचकार नावाचे असणारे अर्थमंत्री होते. डॉक्टर जिचकार नावाचे असणारे अर्थमंत्री होते. त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी किती याची असणारी आकडेवारी दिली. डॉक्टर जिचकार प्रामाणिक होते म्हणून त्यांनी ती आकडेवारी दिली. ती आकडेवारी देत असताना महाराष्ट्राची लोकसंख्या ही 7 कोटी होती. फक्त लोकसंख्या ही फक्त 7 कोटी होती. पण शासनामध्ये सरकारी आणि निम सरकारी हा 22 लाख कर्मचारी होता. हे आपण लक्षात घ्या. 22 लाख कर्मचारी होता. आज महाराष्ट्राची लोकसंख्या काही अँड्रॉइड वापरणारे जे आहेत, मोबाईल उघडा आणि बघा आजची लोकसंख्या महाराष्ट्राची काय आहे. 15 कोटीच्या पुढे किती 2000. आज महाराष्ट्राची संख्या 13 कोटीवरती गेली अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटीवरती आहे. पण सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी 1980 ला 7 कोटी ज्यावेळेस होती त्यावेळेस 22 लाख होती. आणि आज 13 लाख झाल्यानंतर सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी जो आहे तो फक्त 14 लाखावरती आलेला आहे. हे आपण लक्षात घ्या. 14 लाखावरती आलेला आहे. कमी कितीने झाला. 8 लाखाने कमी झाला. हे जर कमी झाली नसते तर महाराष्ट्रातले 8 लाख कुटुंब जे आहेत ती सरकारी कर्मचारी झाले असते आणि आज सुखाने संसार त्या ठिकाणी करत असते. त्यांच्या जोडीला त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांनी पोचले असते अशी परिस्थिती. मित्रो, मी इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला सांगणार आहे की त्यांनी ओबीसीला दोष देता कामा नये किंवा त्याच्या ताटातलं त्यांनी मागू नये. इथला जो श्रीमंत मराठा आहे, निजामी मराठा आहे, गेल्या 1960 पासून सत्तेमध्ये बसलेला आहे. त्याची श्रीमंती वाढत गेली आणि मराठ्यांची गरिबी वाढत गेली अशी असणारी परिस्थिती आहे. दोष कोणाला द्यायचा असेल तर या निजामी मराठ्याला दोष द्या की त्याच्याच कारणावरनं आज मराठा समाज शेतीचा अवलंबलेला समाज हा असणारा आर्थिक दृष्टिकोनातून हळूहळू विकलांग होत चाललाय अशी परिस्थिती. आज विकलांग होतला. विकलांग होत चाललेला आहे. कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव, तुरीचे भाव घ्या. महागाईवरती महागाई वाढली आहे पण हे भाव वाढले नाहीत अशी असणारी परिस्थिती. सत्तेमध्ये कोण तर अशोक चव्हाण सत्तेमध्ये. सत्तेमध्ये कोण तर शरद पवार सत्तेमध्ये. सत्तेमध्ये कोण ते एकनाथ शिंदे सत्तेमध्ये. सत्तेमध्ये कोण उद्धव ठाकरे सत्तेमध्ये. सत्तेमध्ये कोण ते एकदा असताना देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये. पण एकालाही हिंमत झाली नाही. पण एकालाही हिंमत झाली नाही की शासन जे हमी भाव देत आहे, शासन जे हमी भाव देत आहे
त्या हमी भावाचा कायदा करावा आणि हमी भावापेक्षा कमी दराने जर विकत घेण्यात आला तर त्या व्यापाऱ्याला 5 वर्षासाठी जेलमध्ये घाला, हा कायदा काढण्याची हिंमत आणि ताकद या साऱ्या राज्यात ही ताकद आणि हिंमत नाहीये मित्रो. जी गरिबी इथल्या शेतकऱ्यांची आलेली आहे आणि विशेष करून इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्यांची आलेली आहे ती या निजामी मराठ्यांनी आलेली आहे हे लक्षात घ्या. या निजामी मराठ्यांनी आणलेली आहे आणि जाणीवपूर्वक आणलेली आहे हे आपण लक्षात घ्या. कोणाला माहित आहे का की मागच्या 20 दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी असा एक महत्वाचा निर्णय घेतला, त्याची आपल्याला जाणीव आहे का? ज्याला जाणीव आहे त्याने हात वरती करा. राजकीय दृष्टिकोनातून आपण जागृत राहिलं पाहिजे. राजकीय दृष्टिकोनातून आपण असं जागृत राहिलं पाहिजे, तरच आपण आपला कल्याण करू शकतो. मागच्या 20 दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी असा निर्णय घेतला, बँकेच्या मार्फत त्यांनी असा निर्णय घेतला आणि तो म्हणजे हा जो कारखानदार आहे, छोटा नाही सगळ्यात मोठा कारखानदार जो आहे, त्याच बँकेतलं 6.5 लाख कोटी, किती 6.5 लाख कोटी माफ करण्यात आले. किती कोटी माफ करण्यात आले? 6.5 लाख कोटी माफ करण्यात आले. बीजेपीतला कुठला कार्यकर्ता असेल, मायचा लाल असेल, त्याला आव्हान देतो, कधीही बोलो, तुला ऑर्डर सकट मी दाखवून देतो की माफ केले तिला. हे सरकार गरिबाचं सरकार नाही, हे सरकार गरिबाचं सरकार नाही, ते श्रीमंतांचं सरकार. कापसाचा शेतकरी असेल, सोयाबीनचा शेतकरी असेल, त्याला शासनाने फक्त एवढंच सांगितलं, किंवा तुरीचा शेतकरी असेल त्याला एवढंच सांगितलं की बा क्विंटल पाठीमागे मी 1000 रुपये तुला देईन, तर महाराष्ट्रावरती बोजा किती येईल याची कल्पना आहे का आपल्याला? महाराष्ट्रावरती फक्त बोजा हा 18,000 कोटीचा येणार आहे, लाखात येणार नाहीये, 18,000 कोटीचा त्या ठिकाणी येणार आहे. कारखानदाराचे 6.5 लाख कोटी माफ करण्याची हिंमत आणि ताकद मोदी दाखवतो. पण शेतकरी जे पिकवतो, शेतकरी जे पिकवतो त्याला 1,000 रुपये क्विंटल पाठीमागे अनुदान देण्याची हिंमत आणि ऐपत नाही, हे आपण असताना लक्षात घ्या. हिंमत नाही आणि ऐपत नाही. आणि याचं कारण आहे, याचं कारण आहे की आपण जातीला मतदान. जरांगे पाटील यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. आम्ही एनसीपीला विचारतो, शरद पवारांना विचारतो, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहे त्यांना आम्ही असताना विचारतोय, उद्धव ठाकरे सेनेचे आहेत त्यांना आम्ही असताना विचारतोय, बीजेपीचे असणारे देवेंद्र फडणवीस आम्ही विचारतोय, ही मागणी तुम्हाला मान्य आहे की मान्य नाही याचा तर खुलासा करा. पक्ष म्हणून चालवताय, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राहिला,
महाराष्ट्राचे मंत्री म्हणून राहिलात आणि तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता नाही, तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता नाही. आजच शरद पवारांचं मी वाचलं की मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना बोलावं, हाकेंना बोलावं, जरांगे पाटलांना बोलावं आणि समझोता काढावा. अरे त्या तिघांनी भूमिका घेतली आणि सरळ सरळ सांगितलं, हाके असतील, छगन भुजबळ असतील, त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जरांगेच्या मागणीला आमचा पाठिंबा. आणि जरांगेने भूमिका घेतली की आम्हाला यांच्याच मधनं आरक्षण पाहिजे. कुठला निर्णय राहिला घ्यायचा आता? ज्यांची 40-40 वर्ष नाही तर सांगतात 60-60 वर्ष राजकारणामध्ये गेली, 60-60 वर्ष राजकारणामध्ये गेली, 30-30 वर्ष मुख्यमंत्री म्हणून गेले, केंद्रातले मुख्यमंत्री झाले, सगळीकडचे झाले, पण निर्णय घेण्याची क्षमता नाही. तू तुमच्या जिल्ह्यात गोताखेच आहे, त्या ठिकाणी गोताखेच आहे. पक्ष राहिला बाजूला, समाज राहिला बाजूला, पण या महाराष्ट्रातला जे विघटन होत चाललेला, जो वितरणवाद चाललेला आहे, ओबीसी असं म्हणतोय मी मराठाला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही. राजकीय भांडण नेहमी समजू शकतो, राजकीय भांडण नेहमी समजू शकतो. मतदान दिलं तिथे भांडण विरघळून जात. पण हे आता नुसतं राजकीय भांडण होत नाहीये, हे आता नुसतं राजकीय भांडण होत नाहीये, तर हे आता सामाजिक भांडणाचं स्वरूप त्या ठिकाणी घ्यायला लागलंय. सामाजिक भांडणाचं स्वरूप त्या ठिकाणी घ्यायला लागलंय. आणि ते म्हणजे मी याच्या लग्नाला जाणार नाही, तो म्हणतो मी त्याच्या लग्नाला जाणार नाही, मी याच्या दुकानातून खरीदणार नाही, मी त्याच्या दुकानातून खरीदणार नाही, मी याचं तोंड बघणार नाही, तो म्हणतो मी त्याचं तोंड बघणार नाही. जो राजकीय वाद आहे तो सामाजिक वाद व्हायला लागला. आणि गावागावामध्ये त्याचं आपल्याला प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसतं. गावागावामध्ये त्याचं असणारं प्रतिबिंब आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि अशा वेळेस पळ काढणं, अशा वेळेस पळ काढणं, अशा पळपुटे नेत्यांना राजकारणातूनच तुम्ही पळून जावा हे आव्हान. या पळपुटे नेत्यांची काहीही गरज नाही, या पळपुटे नेत्यांची काहीच गरज नाही, हे आपण लक्षात घ्या. असे अनेक प्रसंग येतात. आता आम्हालाही लोक विचारतात, अहो तुमचं राजकीय भवितव्य काय होणार आहे? म्हटलं आमच्या दोन्ही बाजूने वाजणार आहे, पण आम्ही ती पर्वा करत नाही. त्याची आम्हाला असताना पर्वा नाहीये. का पर्वा नाहीये? तर महाराष्ट्राचं सामाजिक जीवन हे घडवलंय कोणी? महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडवलं, शाहू महाराजांनी घडवलेलं आहे, बाळासाहेबांनी घडवलेलं आहे, यशवंतराव चव्हाणांनी घडवलेलं आहे, वसंतराव नाईक यांनी असताना घडवलेलं आहे. विजयंतीला आरक्षणाचा निर्णय घ्यायचा हा काही साधा निर्णय नव्हता. पण यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक या दोघांनी हिंमत दाखवली, या दोघांनी हिंमत दाखवली की समाज काय म्हणत असेल मी त्याची पर्वा करत नाही, समाज काय म्हणेल याची मी पर्वा करत नाही. पण इथला असणारा जो विजयंती आहे हा ब्रिटिशांच्या विरोधात लढत होता, स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि त्याला तो स्वातंत्र्यासाठी लढत होता म्हणून त्याला बेघर करण्यात आलं होतं. त्याला गाव नाही अशी असणारी परिस्थिती.
गाव नसणारा समूह, सरकारची जिम्मेदारी आहे की त्याला असणारं आरक्षण देणं. त्याही वेळेस मराठा समाज असेल, त्याही वेळेस सवर्ण समाज असेल, त्या दोघांच्या अंगावरती धावून गेले. दोघांच्या अंगावरती धावून गेले की तुम्ही आमच्या जागा कमी करताय. त्यांनी ठणकावूनपणे त्या ठिकाणी सांगितलं, कमी झाल्या तर आमच्याकडे बोंबलायला या. जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला बोंबलण्याचा अधिकार नाही. हे ठामपणे समाज व्यवस्थेला सांगण्याची हिंमत आणि ताकद यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईकांमध्ये होती, ही आपण लक्षात घ्या. आज तुम्ही जरांगे पाटलांची मागणी मान्य करता की न मान्य करता ही सांगण्याची साधी हिंमत नाही. ती बरोबर आहे की चूक आहे ही सांगण्याची तुम्हाला हिंमत नाही. आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्हाला असणारा आमदार निवडून द्या, आम्हाला असणारा आमदार निवडून द्या म्हणून उघडपणे या ठिकाणी सांगायला येतील अशी परिस्थिती, उघडपणे सांगायला येतील. मी आपल्याला आवाहन करतोय की असे प्रसंग येत राहतात. राजकीय जीवनामध्ये असे प्रसंग येत असतात. तुम्ही एका पक्षाचे प्रमुख असाल तर निर्णय घेण्याची हिंमत आणि निर्णय घेण्याची ताकद या दोन्ही गोष्टी गरज आहे, हे आपण लक्षात घ्या. या दोन्ही गोष्टी घेण्याची असणारी गरज आहे. जे घेत नसतील आणि फक्त उद्याच्या विधानसभेचा विचार करणार असतील, मी निर्णय घेतला नाही तर माझा समाज माझ्या पाठीमागे येईल, माझा समाज माझ्या मागे येईल, अशा भ्रमामध्ये इथला असणारा गरीब मराठा राहिला आणि हा गरीब मराठा श्रीमंत मराठ्याच्या पाठीमागे राहिला. गेली 70 वर्ष तो जसा उपाशी राहिला, येणारी 70 वर्ष पुन्हा तो उपाशी राहील, हे आपण लक्षात. मित्रो, आणि म्हणून माझं आव्हान आहे, माझं आव्हान आहे की ज्यांना आरक्षण मिळाले त्यांनी आपलं आरक्षण शाबूत ठेवावं, त्याच्यासाठी लढावं आणि त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टी करा. तो त्याचा अधिकार आहे. पण समाज व्यवस्थेमध्ये एखादा नवीन वर्ग निर्माण झाला असेल की जो गरीब झाला असेल पूर्वी तो श्रीमंत, असेल पूर्वी तो श्रीमंत, पण काळाच्या ओघामध्ये तो सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेला झाला असेल तर त्याला सरकारचा हात मागणं हा त्याचा अधिकार आहे. सरकारचा हात मागणं, मदत मागणं हा त्याचा अधिकार आहे. तो अधिकार सुद्धा आपण त्याला शाबूत ठेवला पाहिजे आणि त्या अधिकाराच्या बाजूने त्या ठिकाणी आपण राहिलो. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे की इमर्जन्सी सारखी निवडणूक मी दुसरी कुठली बघितलीच नाही. कॉलेजमधले आम्ही विद्यार्थी दोन उघड तट पडले होते, एक काँग्रेसच्या बाजूने आणि दुसरा इमर्जन्सीच्या विरोधात. दोन्ही बाजूने तमाम झुंडच्या झुंड बाहेर पडायचे, झुंडच्या झुंड बाहेर पडायचे. हा म्हणायचा की नाही, आम्हाला इमर्जन्सीने जेलमध्ये टाकलं आणि म्हणून आम्ही काँग्रेसवर. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसवाले म्हणायचं की आम्ही योग्य केलं म्हणून आम्ही पुन्हा त्या दिवसाचा असणारा पोक्तपणा आजही मला आठवतो. विद्यार्थी म्हणून बघितलेला पोक्तपणा तो आजही मला असणारा आठवतो. त्यांचं भांडण त्यांनी राजकीयच ठेवलं, त्यांचं भांडण त्यांनी राजकारणापुरतंच ठेवलं, त्याचं सामाजिकरण होऊ दिलं नाही. हा त्यांचा पोक्तपणा होता. मतदान देण्याचा माझा अधिकार आहे,
आणि मताच्या रूपाने मी बोलणार आहे. मतदान झालं, निकाल आला, काँग्रेस पडली, जनता दल आलं, गुन्हा गोविंदाने पुन्हा लोक नांदायला. भांडण झालं असं कुठेच दिसलं, मतभेद झाले कुठेच दिसले नाही. परंतु आज जे मी गावागावामधून जे आव्हान आम्हाला सर्व पक्ष कार्यकर्त्यातून घेतात ते भयान आहे. म्हणून मी म्हटलं कोणाच्या लग्नाला जायचं नाही असाही निर्णय हो. कोणाच्या जेव्हा पूर्वी एकत्र जेवत होते आता एकत्र जेवत नाही अशी असणारी परिस्थिती. मी मागाशी म्हटलं की राजकीय मतभेद मान्य आहे मला की मराठा म्हणत असेल की आम्ही ओबीसीला मतदान देणार नाही हा राजकीय निर्णय आहे आणि ओबीसी म्हणत असेल आम्ही मराठ्याला मतदान देणार नाही हा राजकीय मतभेद आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान झालं की दोघांचे मत बदलायला सुरुवात. पण हे जाणार नाही एकमेकांच्या ह्याच्यामधलं जे आहे ही परिस्थिती भयावह आहे. लक्षात मी भयावह आहे याच्यासाठी म्हणतोय की ते राजकीय मतभेद नाहीत तर ते सामाजिक द्वेषाची बीजं पेरलेली आहे. ते लक्षात सामाजिक द्वेषाची बीजं पेरलेली आहेत आणि सामाजिक द्वेषाची बीजं ही फार लवकर निघत नाही, ती खोलवर रुजून पडतात. आणि म्हणून आम्ही जी यात्रा काढली आहे, आरक्षण बचावी ती यात्रा काढली आहे, ती नेमकी यात्रेचा हाच उद्देश आहे. किंवा राजकीय मतभेद राहू दे होतं का त्याला सामाजिक मतभेद करू नका. आरक्षणाला राजकीय प्रश्नात राहू द्या त्याला सामाजिक वास येऊ देऊ नका. ज्याला सामाजिक वास येऊ देऊ नका त्याला सामाजिक वास येऊ दिला नाही तर नोव्हेंबरला इलेक्शन होतील, त्याच्यानंतर पुन्हा गावातली परिस्थिती उर्वरित व्हायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती. पण त्याला सामाजिक आशय दिला, सामाजिक आशय दिला तो नुसती माणसांची मनं दुबकणार नाही तर त्याच्याबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे द्वेषेचं सुद्धा लवलेश येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे जे निर्णय घेत नाहीत अशी असणारी नीती आहे त्यांना दंगल पाहिजे. आजच आपण म्हणत असाल की नामांतराचा प्रश्न सुटून किती वर्ष झाली मलाही माहिती नाही, पण आज तो उतरून काढण्यात आला. त्या उतरण्याच्या पाठीमागचा हेतू आपण लक्षात घेतो. उतरण्याच्या पाठीमागचा हेतू काही आहे तर फुले शाहू आंबेडकर त्या कालचे चळवळीचे नेते आहेत, त्यांनी पुन्हा मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलन केली पाहिजेत, निषेध केला पाहिजे जेणेकरून जी आग धगधगते तिच्यामध्ये पाणी टाकण्याच्या ऐवजी माती टाकून भिजवण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये घासलेट टाकल्या जाते, पेट्रोल टाकल्या जाते, डिझेल टाकल्या जाते. हे डिझेल पेट्रोल घासलेट टाकणाऱ्या नेत्यांपासून आपण असायला सावध राहा. आणि उद्या भडकवण्याचा किती भाग झाला तर कुणी मोर्चे काढण्याची गरज नाही. झालं नामांतर कोणी त्याच्याबद्दलचा आता चिंता करत. हे जे भडकावून नेते आहेत यांच्यापासून आपण सावध राहा आणि आपल्या गावातली असणारी परिस्थिती बिघडणार नाही. ते इथे बसलेल्या जनतेने मला आश्वासन नाही, शासनाला आश्वासन नाही तर हे स्वतःला आपण असणारं आश्वासन दिलं पाहिजे की मी माझ्या गावातली परिस्थिती उद्याच्या असणाऱ्या आरक्षणावर बिघडू देणार नाही. माझं राजकीय मतभेद आहेत, सामाजिक मतभेद नाहीत, हे मी स्वतःलाच सांगितलं तरच दंगल होणार नाही, तरच परिस्थिती बाहेर पडणार नाही. आणि छगन भुजबळ यांनी जे शरद पवारांशी बोलताना पत्रकारांना सांगितलं ते घडणार नाही याची दक्षता आपण सगळेजण घ्याल ही अपेक्षा मी बाळगतो. आपल्या सगळ्यांची भेट झाली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे.
हम तुम्हारे साथ हैं। Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn.